राम राम. आपण चाललो आज खरसुंडीच्या जत्रेला. खरसुंडी आहे माझे माहेरचा देव. आता सासरी 1 वर्ष कुठं देव करायचं नाही म्हणून भाऊ म्हणला चला आमच्याबरोबर जत्रेला. अशी मोठी लाईन होती. 3 किलोमीटर अगोदरच गाडी आम्हाला पार्क करावी लागली कारण गर्दी खूप आहे. तिथून 3 किलोमीटर उन्हातान्हात पोरांना घेऊन चालणं म्हणजे कठीणच होतं. खूप ऊन होतं. असाही आमचा छोटा भावाचा छोटासा बेबी चुन्नी बाबू पाणी पेत होता. म्हणलं ह्याच्यावर चुन्नी बाबूवर एक रील काढावं आपण. शीशे से शीशा टकराए जो भी हो अंजाम. परत छोटा भाऊ म्हणला आपण अजून रील्स काढूया. मग आम्ही रस पियाला माय म्हणलो. कोल्ड्रिंक पेत होतो म्हणून ते गाणं आठवलं. परत मी तुमची सोनी. माझ्या भावाला बघा कसा डान्स करतोय. डान्स लई करायची हौस. आमच्या सगळ्या माहेरच्या लोकांना डान्स करायची खूप आवड आहे. बसल्या जिथं गाणं वाजलं तिथं आपल्या डुलत बसायचं. हे माझा भाऊ, माझी 2 पोरं, भावाची मुलगी चेरी, डॉक्टर चेरी, ही गुड्डी श्रुती. हाय करते बघा श्रुती. ही तुमची शोनी, तुमची शोनी. कोळी गीतवर डान्स करत होतो आम्ही. रील्स काढले. ही छोटा भाव बघा कसा डोलतोय. ही माझी पोरं चुट्टी. हाय हॅलो. सगळे बसलेत आपल्या डान्सची वाट बघत. जिथं कॅमेरा फिरेल तिथं त्या लोकांनी आपले आपले ॲक्शन्स केलेत. बरं वाटतंय असं कुठं एकत्र गेल्यावर. आणि जिथं गाणं वाजलं तिथं तर माझ्या अंगातच येतं आहे. मग काय, जोपर्यंत जगतं आहे तोपर्यंत धिंगाणा करूनच जगायचं. परत कोण विचारते आपल्याला. जिथं कमी तिथं आपण. जिथं कमी गाणं वाजलं की माझ्या तर अंगातच येतं. ही पसारा एवढा पसारा ठेवून गेलेली. आल्यावरती किती पसारा पडलाय. नुसतं ड्रेस पाण्यात पसारा आवरत बसायचं कारण त्या ड्रेसवर कोल्ड्रिंक पडलेली. आणि डार्क आणि कॉटनचे ड्रेस आहे ना, किती जरी एकत्र धुतले ती असंच काळं पाणी होतं. मी धुत होती, पोरगी वाळू घालत होती. तोपर्यंत पाणी आलं. पाणी पण भरून घेतलं. ती दमली. मम्मी म्हणली उन्हात काम करून मी दमली म्हणली. मग आम्ही दोघींनी कपडे वाळू घातले. कपडे चांगलं ऊन होतं, चांगलं कडकडीत. हे आता बघा काळं पाणी होत आलंय. डार्क रंगाचे ड्रेस जरा रंग सोडतात ना. तिजू म्हणली थांब मम्मी मी शूटिंग काढते, तू कपडे धुत बस. कपडे धुत म्हणजे पाण्यातनं काढत बस. आणि आमचा अवतार बघा, ती सगळा गुलाल आमच्या अंगावर पडलेला देव करताना. असं पाणी बघा. ही शेवटचा ड्रेस मी धुतला कारण त्याचा रंग लगेच निघतो. बघा कशी दाखवते, कामं करते. माझ्यासारखं आळशी घरात कोण नाही. केलं तर एकदम करते, नाही तर ती बी करू वाटत नाही मला तर. बघा एवढं धुतलं. कसं काय धुतलं ते मलाच माहीत. हे वाळू घातलं तेजूनं. तेजू एक ड्रेस मोजत होते. ती दमली आता. मम्मी आता मी खाते म्हणलं. मी म्हणलं ठीक आहे मी आवरते, तोपर्यंत तो खात बस काहीतरी. परत बाहेर आले. ड्रेस चांगले उन्हात कडकडीत वाळत होते. ही आमची आता बच्चा पार्टी. सगळे बॉडीगार्डच आहेत या. ही छोटा, ही माझा छोटा बॉडीगार्ड. बघ डोले शोले दाखवते. हा तुझा भाव. ही पण डोले शोले. ही तर माझा पक्का बॉडीगार्ड आहे. तेजू म्हणली आता मला भूक लागली. मी म्हणलं खा बाई तू, तुझं खाऊन झाल्यावर मी आवरत बसते. सगळं घर पसाराने. 1 दिवस बाहेर गेलं तर 10 दिवसाचा पसारा होतो. माझ्या घरात तर जास्तच होतात कारण दोन्ही मुलं पटकन उचापाचीच करत बसतात. पोरगा गेला 2 ड्रेस काढून, पण 10 ड्रेस पसारा करून गेला. परत ही बाकीची हातानं धुवायचे ते ती बाकीची मशीनमध्ये धुवायला टाकते कपडे. असं आभाळ आलेलं आहे.
पटकन कपडे काढून घेतले, ती वाळू घातलेले. लईच काळाभोर झालेलं. परत काही कामच करू वाटत नव्हतं, पण करायचं आहे. जरा पाऊस पडला की झाडांना बरं वाटतंय. फुटायला लागलेत कडुलिंबाच्या झाडाला. पाऊस पडत होता, मी बघत होते. पाऊस पडत होता, मी बघत होते. मनी प्लांटवर जरा पाऊस पडल्यावर कसा खुलून आलाय. रंग पण किती छान दिसायला लागलाय. पाऊस पडते पण असं दिसत नाही, कारण बारीक होता पण पडत होता. परत चपल्या आवळायच्या होत्या.